तर मंडळी हे आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये स्वर्गीय तानाजीराव शितोळे सरकार उद्यान. ठीक आहे. तर उद्यानाची वेळ आहे सकाळी 6 ते 10, सायंकाळी 4 ते 8. ठीक आहे. तर याच उद्यानाला हत्ती गार्डन म्हणून पण ओळखलं जातं, कारण हे बघा इथे या साईडला पण हत्ती आहेत आणि या साईडला पण हत्ती आहेत, म्हणून यांना मोस्टली हत्ती गार्डन म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. छोटंसं गार्डन आहे पण खूप मस्त गार्डन. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा झाला होता तेव्हाचा हा प्रसंग. मंडळी ही इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना आहे. जेव्हा वीर तानाजी मालुसरे जेव्हा कोंढाण्याची लढत लढल्या जात होते तेव्हाचा इतिहास आहे. ठीक आहे. तर हे त्यांचे बंधू आहेत नाही का, धाकटे बंधू सूर्याजी, आणि हे वीर तानाजी मालुसरे आहेत, ह्या राजमाता मासाहेब जिजाऊ आहेत, आणि शिवाजीराजे भोसले आहेत. ठीक आहे. अफजल खान जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांना मारण्यासाठी आला होता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा जो वध केला आहे त्या वधावरती हे दाखवलेलं आहे. ठीक आहे. त्या वधाचा प्रसंग इथे मेन्शन केला आहे नाही का. ते मी असं पण दाखवू शकलो असतो मंडळी, पण असं दाखवण्यामध्ये माझा चेहरा मदत येईल आणि तुम्हाला तिच्या जी वस्तू दाखवायची ते दिसणार नाही. म्हणजे एवढं भारी क्वालिटीचे इथं हस्तकला त्यांनी सादर केलेली ना, खूप चांगली केलेली आहे. तर म्हणजे अजून आहे थोडंफार, अजून प्रसंग दाखवतो. ठीक आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये असाल किंवा पुण्यामध्ये असाल तर ओल्ड जुनी सांगवी नाही का इथं या, आणि पिंपरी चिंचवडमधील जुनी सांगवी या ठिकाणी हे गार्डन आहे आणि भेट नक्की द्या. ठीक आहे. हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी आज मी, माझी बायको आणि माझा मुलगा तर आमचं बाळ नाही का, ते आम्ही तिथं कुठे रस्त्यावर थांबलं का त्याला उचलून घेऊ लागलं का ते येतच नाही, म्हणून म्हटलं त्याला गार्डनला घेऊन येऊ. मी त्याला गार्डनला घेऊन आलो, दाखवतो गार्डनमध्ये कसे मजा करतात कसे नाही. ठीक आहे. त्याच्यासोबतच गार्डनमधले एवढे चांगले चांगले व्ह्यूज आहेत ना, ते पण तुम्हाला दाखवतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजाच्या A to Z लाईफस्टाईलवर आधारित तिथलं गार्डन आहे. ठीक आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजाचे नाही का म्हणजे प्रत्येक जे मोमेंट झालेले आहेत, जे आपले अस्मरणीय क्षण आहेत ना, तर त्याचे एक हस्तकला केलेली नाही का. ठीक आहे. तर ते गेली बाळाकडे. ठीक आहे. सगळे लहान लहान लेकरं बघतात माझ्याकडे. बाबू होय, चला बाबू, गवताची घास उतरली आहे. हा हा. अय पिल्लू, मला पकड धर मम्मीला, धर मम्मीला, धर मम्मीला, धर. चला या या, चल या या बाबू. कोणाकडे तो, कोणाकडे तो. हा हा हा, त्याला काड्या वगैरे दगड उचलायला बरं वाटते. एकदम छान, सगळं रिलॅक्स होण्यासाठी येतात. छान, खूप चांगलं आहे बघा. आहे ना, एकदा संपूर्ण गार्डनची झलक दाखवतो माझ्या पाठीमागे बघा. ठीक आहे. बघा, खूप चांगलं आहे, खूप म्हणजे खूप चांगलं आहे. हे 360 डिग्रीमध्ये तुम्हाला मी गार्डन दाखवलेलं आहे, आणि गार्डनमध्ये एवढं मस्त लहान लहान मुलांसाठी घसरगुंड्या, त्यानंतर झोके, असे खूप छान छान वस्तू आहे. परत इथं झुंबा डान्सिंगसाठी पण आहे, त्यानंतर योगासन करण्यासाठी पण आहे, आणि अडल्ट लोकांसाठी व्यायाम करण्यासाठी पण खूप चांगलं साहित्य अवेलेबल केलेलं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला दाखवतो. मला वाटलं आणि बेडी उचलली का काय इथं, पण बघा ना बेडी सारखं बरोबर घेतलंय. पळा 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 पळा. गेले चिखलातच गेले. या इकडे या. हे पण बघा, हे पण लेकरू जरा डेंजरस आहे. चला चला या पिलू, इकडे चल. हा, आणायला पाहिजे होतं बॅट बॉल. हे बघा, हे बघा लेकर आहे, बघा बघा ते बघा, किती लेकर डेंजर येत आहे. बघा याची उडी पण बघा, खतरनाक, किती उत्साह आहे त्याच्यामध्ये बघा. ठीक आहे. बाबू आता गुंगलाय. हे बघा, खूप मस्त गार्डन आहे, बघण्यासारखं गार्डन आहे.
आता अजून तर तुम्हाला मी काय दाखवलेलं एक नाहीये. गोष्ट सांगू का तुम्हाला, आता आम्ही जायच्या टायमाला बाबू एवढा रडायला, ते पण दाखवणार त्याला उचलून घेतलं ते नकोच म्हणते, इथेच खेळूया. हा त्या दिवशी तर किती धिंगाणा करायला लागलं. बॅट बॉल साठी रात्री हो. 10:30 वाजले तरी साडे- मला सोडा म्हणत होता नाही नाही ते नाही, ते पुलावर गेलो ते सांगतोय. हा. किती धिंगाणा घालतो त्या पुलावर. हे बघा ना, हे काय चाललंय. आणि ते व्यायाम चालू आहेत लेकरांचे. उद्या बघा. नाही येत नाहीत दिसते त्यांना. तू कर, चल उडी मार बाबू, उडी मार ए पिल उडी मार. चला या, चला पळा बाबीकडे, चला या चला या. हे बघा तू काही ते म्हाताऱ्यापासून ते लहान मुलांपासून जे म्हाताऱ्यापर्यंत, मी उलट बोलले, लहानपासून जे म्हाताऱ्यापर्यंत सर्वजण येतात आणि सगळ्यांना बेनिफिट फायदे भेटतात. खूप छान. म्हातारे लोक रिलॅक्स व्हायला येतात आणि लहान मुलं खेळायला येतात. हा चांगले लहान लेकरं छान आहे, खूप छान आहे. म्हणजे एवढं मोठं पण नाहीये, छानच आहे, छोटंच आहे पण छान आहे. झाडं झुडपं पण आहे त्यामुळे बरं म्हणजे वाटतं. शहरच्या ह्या लाईफ मध्ये थोडंसं रिलॅक्स फिलिंग साठी हा चांगलं. ठीक आहे, तर तुम्हाला थोड्या वेळ लगेच दाखवतो नाही का. सगळे एन्जॉयमेंट करत त्याला काय म्हणतात का ते. त्याला नव्हतं काय. नाही गं, मूर्त्या हे केलेले हस्तकला केली, कोरलेली हस्तकला आहे. तुम्हाला ते पण हा, ते दाखवतो नाही. पूर्ण गार्डन मध्ये सगळीकडे आहे. थोडं शिवाजी महाराजांचंच आहे ना. हा छत्रपती शिवाजी महाराज. हा, तेव्हा तिकडे दाखवा, असं झूम करून किती छान आहे. दाखवतो ना, पूर्ण व्हिडिओ दाखवतो. ए बाबू. तर मंडळी, हे आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये स्वर्गीय तानाजीराव शितोळे सरकार उद्यान. ठीक आहे, तर उद्यानाची वेळ आहे सकाळी 6 ते 10, सायंकाळी 4 ते 8. ठीक आहे, तर याच उद्यानाला हत्ती गार्डन म्हणून पण ओळखलं जातं. कारण हे बघा, इथे या साईडला पण हत्ती आहेत आणि या साईडला पण हत्ती आहेत, म्हणून यांना मोस्टली हत्ती गार्डन म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, छोटंसं गार्डन आहे पण खूप मस्त गार्डन आहे. तर इथून आपली एंट्री होते. ठीक आहे, इथून एंट्री होते आणि एंट्री झाल्या राजमाता मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजीराजे भोसले यांना काहीतरी शिकवत आहेत किंवा गोष्टी सांगत आहेत. त्याचं एक हस्तकला म्हणजे चित्रकला किंवा कोरीव हस्तकला त्यांनी काढलेली आहे. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता श्रीराजा शिवाजी म्हणजे नाही का, श्रीराजा शिवाजी. हे बघा, हे आहे राजमुद्राच आहे ना पूर्ण. ठीक आहे, तर त्याच्यावरती ही हस्तकला केलेली आहे. इथून आपली सुरुवात होते मंडळी, हे बघा. ठीक आहे, तर त्यानंतर हे असे एकदम छान असे हे केलेले आहे. तर मंडळी तुम्ही इथं बघू शकता स्वराज्य रक्षक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म नुकताच झाला होता आणि ते मला वाटतं पाळण्यामध्ये टाकत आहेत. राजमाता मासाहेब जिजाऊ हे त्याच्यावरती वर्णन केलेलं आहे. हे बघा, हे सगळे तिथं आलेले उपस्थित असलेले स्त्री मंडळी आहे. ठीक आहे, आणि हे एका खोलीमधलं चित्र दाखवलेलं आहे. ठीक आहे, हे छोटे छोटे बाल म्हणजे लहान मुलं पण दाखवलेले आहेत आणि फळं वगैरे पण दाखवले आहेत. बघा किती छान उत्तम दाखवलेले आहेत. केळी, त्यानंतर सफरचंद, आपलं केळी, सफरचंद, सीताफळ पण दाखवलेलं आहे. ठीक आहे, हे बघा, हे लहान मुलगी खूप मस्त दाखवलेलं आहे. त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा खेळत होते लहानपणी, तर ते खेळ प्रसंग होते त्याच्यावरती आधारित वर्णन केलेलं आहे. ठीक आहे, लहानपणी जेव्हा खेळत होते आणि हे बघा इथून राजमाता मासाहेब जिजाऊ साहेब त्यांना बघत होत्या. ठीक आहे, आणि हे आपल्या सवंगड्याबरोबर खेळताना केलेलं वर्णन आहे. त्यानंतर मंडळी हे आहे राजमाता मासाहेब जिजाऊ जे छत्रपती शिवाजी महाराजाला महाराष्ट्राची कुलदैवत तुळजाभवानी यांचं एक दर्शन घेताना एक वर्णन केलेलं आहे. ठीक आहे, हे मला हे बघा दिसते ना, चांगलं आहे. त्यानंतर लगेच याच्या बाजूलाच हे बघा, जेव्हा आपला शेती व्यवसाय करताना नाही का, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पेरणी करताना त्यांनी दाखवलेले आहेत. हे बघा, हे पाठीमागे मासाहेब जिजाऊ साहेब आहेत. हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत 14 म्हणजे 12 ते 14 वर्षे वय असेल तेव्हाचं हे केलेले हे आहे वर्णन आहे. ठीक आहे, हे बघा हे बघा शेती दाखवलेली, झाडे झुडपे दाखवलेले आहेत आणि शनई सोगडा वाचतोय आणि छत्रपती शिवाजी महाराज पेरणी करताना दाखवलेले चित्रण आहे. ठीक आहे, आणि हे सगळ्यात महत्त्वाची इतिहासातील घटना म्हणजे अफजल खान जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांना मारण्यासाठी आला होता, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा जो वध केला आहे
त्या वधावरती हे दाखवलेलं आहे, ठीक आहे. त्या वधाचा प्रसंग इथं मेन्शन केला आहे नाही का. ते कट्यार मारणार होते आणि तेव्हा वाघनखे काढून छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा वध केलेला आहे. आणि पाठीमागूनच जीवा महाले म्हणून होते, कदाचित मला नाव सांगता येणार नाही प्रॉपर, तर त्यांचंही वर्णन केलेलं आहे. आणि तिथंच मन एक पडली होती, होता जीवा म्हणून वाचला शिवा नाही का. तर हा तोच प्रसंग आहे, ठीक आहे. हे बघा रिअल तलवारी वगैरे एवढे भारी दाखवलेले ना, हे बघा तलवारी अशा एकदम ओरिजिनल दाखवलेल्या आहेत, एवढी भारी इथं कला केलेली आहे. आणि हा प्रसंग तेव्हाचा आहे मंडळी, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज एकदम लहान होते, 12-14 वर्षाचे होते, तेव्हा दादाजी कोंडदेव साहेब हे जे आहेत ना, त्यांना प्रशिक्षण देत होते किंवा मग शिकवत होते. तर हे मला वाटतं ते आगीतून नारळ फोडायची जी प्रथा होती, तर त्याच्यावरती केलेली हे आहे तो प्रसंग आहे, ठीक आहे. तर हे बघत होते नाही का, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची परीक्षा घेत होते, ठीक आहे. हे बघा मला वाटतं हे दादाजी कोंडदेवच असतील कदाचित. तर मंडळी हा जो प्रसंग आहे, हा प्रसंग तेव्हाच आहे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे गोरगरीब त्या काळातली लोक होते नाही का, तर त्यांच्या हातातून कांदा भाकरी खातानाचा हा व्हिडिओ आहे. हे टिप्पणी केलेली आहे कांदा भाकरी खाताना, ठीक आहे. तर सर्वजण त्यांचे कौतुक करत होते की मी आयुष्यामध्ये आम्ही एवढे झाले बघितले राजे, पण पहिल्या वेळेस असे राजे बघतोय की जे गोरगरिबाचे कांदा भाकरी खाऊन म्हणजे खायला बसलेले आहेत, नाहीतर बाकीचे सगळे राजमहलात राहत होते ना. तर मंडळी हे तेव्हाचा प्रसंग आहे जेव्हा छत्रपती शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊसाहेब यांनी पाहिलेले स्वप्न जे होते स्वराज्य, तर स्वराज्याचे मुहूर्तमोड रोडण्यासाठी शहाजीराजेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्याला पुण्यातील गद्दीवर पाठवण्यासाठी तेव्हाचा प्रसंग आहे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांना शहाजीराजे पुण्याला पाठवत होते, तेव्हाचा हा प्रसंग आहे, ठीक आहे. आणि हा तेव्हाचा प्रसंग आहे मंडळी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे कापली होती नाही का. तर हा तेव्हाचा प्रसंग आहे, म्हणजे शाहिस्तेखानाची फजिती झाली होती, तर हा तेव्हाचा प्रसंग आहे, ठीक आहे. तर तो वरती येत होता तेव्हा बोटं कापलेली तो प्रसंग आहे. आणि हा प्रसंग तेव्हाचा आहे मंडळी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे विठ्ठल रखुमाईचे दर्शन घ्यायसाठी आले होते. आणि मंडळी माझ्या मताने सर्वात महत्त्वाचे हे आहे क्षण आहे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याची शपथ घेत होते की मी स्वराज्य स्थापन करील. तर हे त्याच्यावरतीच आधारित आहे, ठीक आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती, तर तेव्हाच ही कला यांनी इथं दाखवली आहे, सादर केलेली आहे, ठीक आहे. आणि मंडळी हे आहे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य तोरण उभारले होते, ठीक आहे. तर हा तेव्हाचा प्रसंग आहे जेव्हा त्यांनी तोरण उभारले होते स्वराज्याचे, ठीक आहे. बघा तर मंडळी हे तेव्हाच आहे जेव्हा औरंगजेब यांचा 50वा वाढदिवस होता, म्हणजे 12 मे 1666. तेव्हाचा हा इतिहास आहे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे हे दोघंजणं आले होते आग्र्याला त्यांना भेटायला, ठीक आहे. तर तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाला बऱ्याच वस्तू भेट दिल्या होत्या, पण तिथे औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना थोडीशी चांगली वागणूक दिली नाही, तर तेव्हाचा हा आहे, ठीक आहे. तर तेव्हाचे हा इतिहास आहे. आणि मंडळी हा आहे इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना इथे घडली होती जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका झाली होती नाही का, एका बॉक्समध्ये बसून आग्र्याहून सुटका झाली होती, ठीक आहे. तर हा तेव्हाचा हे आहे, म्हणजे ते जेव्हा आग्र्यामध्ये त्यांना कैद केलं होतं आणि तिथून त्यांची सुटका कशी झाली होती कशी नाही हे ते दाखवलेलं आहे, ठीक आहे. हे बघा छत्रपती शंभूराजे पण नाही का एका बॉक्समधून काढले संदूकमधून, तर तेव्हाचा हा इतिहास आहे, ठीक आहे. वीर तानाजी मालुसरे जेव्हा कोंढाण्याची लढत लढायला जात होते तेव्हाचा इतिहास आहे, ठीक आहे. तर हे त्यांचे बंधू आहेत नाही का, धाकटे बंधू सूर्याजी आणि हे वीर तानाजी मालुसरे आहेत, ह्या राजमाता मासाहेब जिजाऊ आहेत आणि शिवाजीराजे भोसले आहेत, ठीक आहे. तर तेव्हा नाही का जेव्हा कोंढाण्याची नाही का एक हे होता सिंहगड जेव्हा काबीज करायचा होता तेव्हाचा हा इतिहास आहे मंडळी, ठीक आहे. आणि तिथूनच मन पडले होतं नाही का की गडाला पण सिंह गेला, हे तिथली हे आहे मंडळी, तेव्हाचा इतिहास आहे, ठीक आहे. हे बघा हे गड किल्ल्यावरती झालेलं युद्ध पण इथं दाखवलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे मला वाटतं तो विजयगड होता, पण त्याला नंतर सिंहगड छत्रपती शिवाजी महाराजांनी नाव दिलेलं होतं, कारण त्यांचं म्हणणं असं होतं की मी गड तर जितला आहे पण माझा सिंहासारखा जे वीर तानाजी मालुसरे त्यांना मी गमावलेलं आहे. हा तेव्हाचा इतिहास आहे.
आणि हे आहे मंडळी इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला होता तेव्हाचा हा प्रसंग आहे. ठीक आहे, म्हणजे मला वाटतं 1674 का काहीतरी तेव्हाचा आहे वाटतं हा प्रसंग. ठीक आहे, तर तेव्हाचा हा प्रसंग आहे. ठीक आहे, बघू शकता किती चांगली यांनी कोरीव हे केलेले आहे. म्हणजे इतिहासाच्या आधारित सगळ्या गोष्टी इथं दाखवलेल्या आहेत. ठीक आहे, आणि हे पण मस्त आहे बरं का मंडळी, म्हणजे यांना आपण टच पण करू शकतो. हे बघा, हे पण आहे म्हणजे 3D मध्ये काढले. 3D म्हणजे नुसती ते कोरलेलं नाही तर 3D मध्ये काढलेले दाखवलेले आहे. हे बघा, म्हणजे बोटं वगैरे हे ते सगळं दाखवलेलं त्यांनी, दिसते का? खूप चांगली असं एक कला सादर केलेली आहे. ठीक आहे, म्हणजे मित्र म्हणतो ज्यांनी कोणी केले ना ते एकदम टॅलेंटेड माणूस असेल बाबा. ठीक आहे, तर ठीक आहे मंडळी, आजच्यासाठी एवढंच. मंडळी हे होतं या गार्डन मधलं वैशिष्ट्य, ते बघितलंच तुम्ही. यांनी सांगितलं बाबूच्या मागे तुम्ही काही येऊ शकलं नाही व्हिडिओमध्ये, तर काय चूक भूल झाली असेल ना तर माफ करा. म्हणजे काय आम्हाला माहिती नसेल हे काय काय असेल तर, म्हणजे हां, म्हणजे इतिहासातलं काही एखादी घटना चुकली असेल किंवा वेळ काय चुकली, ठीक आहे, किंवा एखादा अपशब्द आला असेल तर त्यासाठी आम्हाला माफ करा. माहिती नाही ना, तरी पण आम्हाला जेवढं माहितीनुसार बोललो. ठीक आहे, तर ठीक आहे मंडळी, आजच्यासाठी एवढंच. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एक लास्ट दाखवतो बाबू कसं खेळतो त्या मुलासोबत गार्डनला. ठीक आहे, त्याचा बॉल आहे आणि हा द्यायला तयार नाही. बाबू दादाला दे, दादाला दे, दादाला देऊन टाक, दादाला देऊन टाक, दादाचा बॉल देऊन टाक.